देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यातलं भांडण हे फसवा असल्याचा नवा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. पाहूयात. लोकसभेला जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणारे आणि सरकारनं जरांगेंना फसवू नये म्हणणाऱ्या आंबेडकरांनी आता एक नवी भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस आणि जरांगे यांच्यातलं भांडणच फसवा असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण आहे. ते फसवण्याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांनी असणारं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. ओबीसीना असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण, तर देवेंद्र फडणवीस, म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरुवात झालेला आहे. पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पक्ष, ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार नाही. आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं. आणि ते बी मीन देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र. नाही नकली भांडण आहे तुमचं ठरवून. हा नकली व्हायना समजा, नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग, म्हणजे आम्ही दोघं एकत्र. मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण त्यांचा डाव भल्याला कळत नाही. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं, कारण त्यांना खूप अभ्यास आहे. ते वंचित आणि गरजवंताच्या बाजूने आहेत. एक दिवस तुम्हाला ते दिसल सुद्धा. दरम्यान जरांगेंचे प्रतिनिधी निर्णय मान्य करतात, पण ते जरांगेंना मान्य होत नाहीत. त्यामुळे यापुढच्या बैठकीत स्वतः जरांगेंनी यावं असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलंय. एकनाथजी बोलवतील बैठक, जर त्यांनी कमिटमेंट दिली की आता बैठक बोलवा, आम्ही सगळे येतो. आणि मग त्या बैठकीला मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतः उपस्थित राहिलं. का तर त्यांचे प्रतिनिधी येऊन एखादी गोष्ट मान्य केली की ते लगेच असं म्हणतात की मला हे मान्य नाही. पवारसाहेब ज्या बैठकीला असतील, स्वाभाविकपणे आमची त्रिमूर्ती, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, अशा बैठकीला मनोज जरांगे साहेबांनी आलं पाहिजे. आधी तुम्हाला नसती ते बघा, नका तोंड खोपसू इकडं. तुम्हालाच नाहीच तर तुमच्याच नेते आलेला आहे प्रमुख. तारणहार काय म्हणतात का त्यांना, बजरंग बली काहीतरी म्हणतात ना, काय म्हणतात त्यांना, हा पंचट मोचक, संकट मोचक, ते त्यांना म्हणतात. ते नाही बदलत कवाच नाही बदलत, बदललात तुम्ही. हां जर माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, आम्हाला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही, सुधरा. हां लय खळ्या खांदू नका, लय दंड थोपटायचा प्रयत्न करू नका मराठा संघ. एकीकडे भाजप नेते म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण देताना सरकार ओबीसींना धक्का लावणार नाही. दुसरीकडे भाजपचे चंद्रकांत दादा म्हणतात की सरकार काय करतंय हा नंतरचा विषय असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही यावर आधी विरोधकांनी भूमिका मांडायला हवी. शासनाची काय चूक होते तो नंतरचा विषय. मुद्दा चाललेला आहे की शरद पवार साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून का दिलं नाही. एका वाक्यात उत्तर द्या की मराठा समाजाला आरक्षण कुणबी म्हणून ओबीसीतून द्यावं की नाही द्यावं, सांगून मोकळे व्हा. शिंदे गटाच्या भरत गोगावलेंच्या मते सगळे सोयऱ्यांचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मात्र चंद्रकांत पाटलांच्या मते 2017 साली फडणवीसांनी जो कायदा आणला आहे त्यात आणि सगळे चोऱ्यांमध्ये कोणताही बदल नाहीये. नाही अशा प्रकारचा वादा केला नाही. वादा केला असता तर आत्तापर्यंत आपले मुख्यमंत्री थांबले नसते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सगळी चौकशी करू, तपासणी करू, जर त्याच्यामध्ये जे काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न होईल. पण सगळे आणि सोयरे ही जी काय बाब आहे ही जरा अडचणीची वाटते आणि ती सरकार दरबारी कोर्टामध्ये कुठंच टिकणार नाही. कसं आहे की खूप मोठा विषय आहे, पत्रकार परिषदेत मांडता येणार नाही. पण माझं म्हणणं असं आहे की 2017 साली माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन नाही नावाचा जो कायदा आम्ही दोघांनी मिळून आणला. का तर व्हेरिफिकेशनमध्ये वेळ जायचा आणि मग धनंजय माडकांना जर व्हेरिफिकेशन मिळालं तर मुलाचं कशाला पाहिजे, मुलीचं कशाला पाहिजे, असा कायदा केला. तो कायदा आणि सगळे सोयऱ्याची अधिसूचना याच्यात काहीही फरक नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.